सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. नाशिकमधील सिडको परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत 5 वर्षांच्या निष्पाप बालिकेचा जागीच मृत्यू झाला. ही भीषण घटना 2 दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा ते मुंबई-आग्रा सेवामार्गावर सर्व्हिस रोडवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी आपल्या कुटुंबासोबत रस्ता ओलांडत असताना किंवा रस्त्याच्या कडेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्यावर घसरली, स्किड झाली आणि थेट या चिमुरडीला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या मुलीचा जागीच प्राण गेला. ही संपूर्ण घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की दुचाकीस्वार वेगावर नियंत्रण मिळवू शकला नाही आणि त्याचे वाहन घसरत जाऊन मुलीला धडकले. अपघातानंतर माणुसकीला काळीमा फासत संबंधित दुचाकीस्वार मदतीसाठी थांबण्याऐवजी घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार दुचाकीस्वाराचा शोध घेतला जात आहे. एका चिमुरडीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भरधाव वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.